तर हा सीन बघा काय ऑसम वाटतोय. हा बघा काय नदी बघा, बाबा बाबा बाबा, हिरवळ बघा किती आहे. हे बघा पूल आणि एवढा मोठा की संपत पण नाही. हे बघा आणि पाठून विस्टाडोमचा सीन बघा, तुम्हाला दाखवतो. काय खतरनाक पूल होता यार. तर हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आजचा ब्लॉग आहे तो खूप म्हणजे खूप स्पेशल असणार आहे. बिकॉज आज मी जनशताब्दी एक्सप्रेसच्या विस्टाडोम कोचमधून प्रवास करणार आहे. आणि विस्टाडोम कोचचं तुम्हाला वेगळं सांगायला नको. ॲक्च्युली हल्लीच म्हणजे काही दिवसांपूर्वी जनशताब्दीला नवीन विस्टाडोम कोच लावला गेला आहे. नवीन हा का एकदम, आणि आधीचा होता तो जुना होता. म्हणून मी खूप एक्सायटेड आहे जर्नीसाठी. आणि जसं तुम्हाला माहिती आहे, जर तुम्ही माझा 3D ब्लॉग बघितला असेल जनशताब्दी एक्सप्रेसचा, जर तुम्ही तो बघितला नाही तर बघा. कारण त्याच्या सीन असं झालेलं का मी जनशताब्दीच्या विस्टाडोम कोचची तिकीट बुक केली, बट त्यांनी तिथे सेकंड एसीचा कोच लावून टाकला. सेकंड एसीचा कोच लावून टाकल्यामुळे सीन असा झाला की मला विस्टाडोम कोचचा शूट करायला भेटला नाही. कारण त्या दिवशी विस्टाडोमचा कोच आहे तो खराब झालेला. म्हणून मी तो ब्लॉग वेगळ्या टाईपने दाखवायचा प्रयत्न केला. म्हणजे वेगळ्या टाईपने तो 3D ब्लॉग येतो. म्हणजे जशा प्रकारे मी त्याच्यात इफेक्ट्स दिले आहेत, जसं त्याचं हे एडिट आहे ते पूर्ण 3D टाईप आहे. सो जर तुम्ही तो ब्लॉग बघितला नसेल तर खूप युनिक ब्लॉग आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. हा ब्लॉग बघून झाल्यावर तो ब्लॉग तुम्ही बघा. मी तुम्हाला हायली रिकमेंड करतो तो ब्लॉग. ठीक आहे. तर विस्टाडोम कोचबद्दल मला तुम्हाला वेगळं काहीच सांगायची गरज नाही आहे, जर तुम्ही मागचा ब्लॉग बघितला असेल. पण तरी पण एकदा रिपीट करतो. विस्टाडोम कोचमध्ये ना ज्या सीट्स असतात ना, त्या 180 डिग्रीच्या अँगलने मिररच्या टुवर्ड्स फिरू शकतात. आणि आरशे असतात ना, ते खूप मोठे असतात. आणि वरतून पण ग्लासेस असतात आणि बाजूने पण ग्लासेस असतात. आपण त्या कोचमधून ट्रॅव्हल करताना असं वाटतं की आपण काचेच्या कोचमधून ट्रॅव्हल करतोय. आणि खूप सारे फीचर्स त्या विस्टाडोम कोचमध्ये असतात. तर जेव्हा ती ट्रेन येईल तेव्हा मी त्या ट्रेनमध्ये आणि त्या कोचमध्ये जेवढे फीचर्स असतात तेवढे सगळे रिव्हील करणार आहे. सगळे म्हणजे सगळे ह्या ब्लॉगमध्ये. सो म्हणून हा ब्लॉग खूप एक्साइटिंग असणार आहे. कारण हे खूप युनिक फीचर आहेत, हे बाकी कोचेसमध्ये नसतात. म्हणून हा ब्लॉग तुम्ही एंडिंगपर्यंत बघत राहा. भले हा ब्लॉग मोठा आहे, बट इट्स वर्थ इट का. तर आता काही वेळातच 5:45 जनशताब्दी एक्सप्रेस 5 नंबरवर येईल. तर चला तिकडे. आणि आता मान्सूनचा सीझन चालू आहे आणि मान्सूनमध्ये कोकण रेल्वेमध्ये किती हिरवळ असते कोकणच्या ट्रॅकवर, ते तर तुम्हाला सांगायची बिलकुल गरज नाही आहे. आणि अशा टायमाला अशा कोचमधून, म्हणजे हाच टाईम असतो या कोचमधून ट्रॅव्हल करायचा, तर अशा काचेच्या कोचमधून ट्रॅव्हल करणारे. तर बघूया कसा एक्सपिरियन्स होतोय आणि कशी जर्नी होते ते. तर तुम्हाला कोकण रूट फुल विस्टाडोमच्या कोचमधून बघायला भेटणार आहे. सो हा ब्लॉग मी खूप दिवसापासून प्लॅनिंग करत होतो. मी 2 वर्षाआधी अनाउन्समेंट केलेली ह्या ब्लॉगची. हे बघा मी फुटेज इथे टाकतो. विस्टाडोमचा कोच बोलतात त्याला. हा बघा विस्टाडोमचा कोच. मी एंडिंगला आलो एकदम. आणि मी ह्याचा पण ब्लॉग बनवेल. मान्सूनमध्ये खरी मजा आहे ह्याच्यातनं ट्रॅव्हल करायची. टोटल त्याचे जे व्ह्यू आहे, पाठचा पॅनोरॉमिक व्ह्यू आहे. हा बघा, हा व्ह्यू बघा. टोटल पाठून काचा लावलेल्या आहेत, बघितलं. सो हा ब्लॉग तुम्ही बघत राहा. तर बघा मी ठाणे स्टेशनवर आहे आणि मी त्या प्लॅटफॉर्मला होतो. आणि प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर आपली ट्रेन आहे. तर चला खाली उतरूया, काही वेळातच येईल. बघा पॅसेंजर आहेत, गर्दी नाही ती आज.
विस्टाडोम कोचच्या पाठी एक मोठा असा आरसा असतो, म्हणजे एकदम ट्रान्सपरंट ग्लास, ज्याच्यातून आपण पूर्ण थिएट्रिकल व्ह्यूमध्ये कोकण रूट आज बघणार आहे. म्हणून मी खूप एक्सायटेड आहे, कारण पाठचा जो नॉर्मली कोच असतो प्रत्येक ट्रेन तो गार्डचा असतो, तर गार्डलाच पाठी बघायला भेटतं. पण आज आपल्याला काचेच्या थ्रू थिएटरचं असं, म्हणजे थिएटरची कशी स्क्रीन असते, तर त्या स्क्रीनमधून आपल्याला पारदर्शकतेने आपल्याला बाहेर बघता येणार आहे आणि आपल्याला ते पूर्ण कोकणची व्ह्यू बघता येणार. आणि ब्रिजेस, एवढं पाणी, सगळं म्हणजे कोकण पावसाळ्यात कसं असतं ते तुम्हाला सांगायची गरज नाही. एवढं सगळं आपल्याला बघायला भेटणार आहे आज. म्हणजे जे धबधबे वाहतात, अजून ज्या नद्या वाहतात, अजून जे पुलांवरून जी ट्रेन जाते एवढ्या मोठ्या, अजून खाली हिरवळ, आजूबाजूला हिरवळ, तर हे सगळे हॉटेल ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे. तर हा बघा ट्रेनचा चार्ट असा लावला आहे. हे बघा आपली 051 आपला E1 कोच नंबर आहे आणि एंडिंगचा आहे तो. विस्टाडोम एंडिंगलाच असतो. तर बघा हे बाकी सगळे ट्रेन्स. तर चला एंडिंगला. ह्या प्लॅटफॉर्मवर जनशताब्दी येईल आणि ह्या प्लॅटफॉर्मवर ऑलरेडी तुतारी एक्सप्रेस आली आहे, रात्री निघते ती. जर या ट्रेनचा ब्लॉग बघितला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. हल्लीच एक मालवणी ब्लॉग बनवला आहे, तो पण टाकतो. आणि याच्या ट्रेनबद्दल जी इन्फॉर्मेशन दिली ज्या ब्लॉगमध्ये, त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तर तुम्हाला मी माझे ब्लॉग स्मार्ट टी व्हीमध्ये बघायला रिकमेंड करतो, बिकॉज ते हाय क्वालिटीचे असतात. जर ते स्मार्ट टी व्हीमध्ये बघितले गेले तर तुम्हाला 1080p मध्ये एकदम हायेस्ट प्रोडक्शन क्वालिटी दिसेल. हा कोचचा नंबर आहे E1. तर हे बघा 01151 आणि E1 आता येईल काही वेळात. अरे दाखव E1 दाखव. याला काय खराब झाली का यांचा मॉनिटर? टायमर दाखवत नाही, बघा खराबच झाला आहे तो पण मॉनिटर. फायनली ही ट्रेन आलेली आहे. ॲक्च्युली ही ट्रेन 15 मिनटं लेट आहे का, 15 मिनटं लेट. जाऊन दादर मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर आलेली प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर आलेली गाडी 051. हे बघा ही अशी आहे नवीन जनशताब्दी एक्सप्रेस. पहिली ब्ल्यू डबे होते. जाऊन दादर मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 5. आज जर हिला विस्टाडोम कोच लावला नसला ना तर मी सरळ घरी जाईन. ते पैसे गेले तर जाऊ दे वाया, मला काय फरक नाही पडत, कारण ऑलरेडी पण एकदा असं झालेलं आहे. तर कोच ना तो खूप पुढे इंडिकेट केलेला आणि कोच बघा किती पाठी आहे, एकदम एंडिंगला. एवढा धावत द्यावं लागतंय. ओ नशीब आज विस्टाडोम कोच आहे. क्यूट आहे बघा केवढा. 2620 मंगलोर लोकमान्य टिळक टर्मिनस मत्स्यगंधा एक्सप्रेस. हा बघा असा असतो विस्टाडोम कोच. इंटरनली तुम्हाला दाखवतो मी. बघा इथे LED लावली इंडियन रेल्वेज. आणि तुम्ही बघू शकता आताच ट्रेन ठाणेवरून सुटली आहे, जस्ट सुटली आहे. आणि असंच काही आहे आणि ट्रेन तशी खाली आहे, कोण नाही ट्रेनमध्ये नॉर्मली. जसं तुम्ही बघू शकता पॅटी पण. हे बघूया आता कसा एक्सपिरियन्स राहतो या कोचमध्ये आपला. तर सूर्याचं पहिला किरण इथे पडलं आहे आणि आपली जर्नी ही सुरू झाली आहे सिटी ऑफ द ड्रीम्स, म्हणजेच मुंबईपासून ते हेवन ऑन द अर्थ म्हणजेच कोकणापर्यंतची जर्नी स्टार्ट झाली आहे. तर मी खूप एक्सायटेड आहे. हे बघा पारसिक बोगदा, हा काय खतरनाक वाटतोय बघा विस्टाडोम कोचमधून. किती भारी वाटतोय. रूम टाईपच पाठी दिलं एक्सपिरियन्स करायला. आता कोकणात जाताना बघा किती मजा येणार आहे. हे बघा ही ज्या कोचची खासियत आहे, जेवढे पण लोक जातात CSMTला आणि CSMTवर रिटर्न येतात त्यांना पारसिक बोगदा त्यांनी पाठवून बघितलं नसेल, पण ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी पाठवून दाखवतोय. असा ह्या कोचमध्ये फीचर आहे, हेच मला खूप आवडतं का. आणि ही ट्रेन इथे पहिली दादरवरून सोडली जायची, बट आता लेटेस्ट ह्या ट्रेनचा अपडेट असा आहे की ही ट्रेन CSMTवरून सोडली जाते. ठाणेनंतर जो पारसिक बोगदा येतो ना, हे बघा काय भारी वाटतं बघा विस्टाडोम कोचमधून. असं फीचर आहे की एकदम क्लीन ग्लास आहे का. वाव, वरती डोंगर बघा किती भारी वाटतं. तर ह्या ट्रेनच्या बाबतीत एक तुम्हाला गोष्ट सांगतो. ही ट्रेन आहे ना पहिली दादरपासून ते मडगावपर्यंत चालवली जायची, बट ही ट्रेन CSMT पासून गेली. पण याच्यात फायदा असा झाला की ही ट्रेन CSMT पासून ते पुणेपर्यंत चालवली जाते. तेव्हा ती डेक्कन एक्सप्रेस होते आणि पुण्यापासून ही परत CSMT पर्यंत चालवली जाते आणि CSMTला पोहोचल्यावर ही परत मडगावला सोडली जाते. तेव्हा ही जनशताब्दी होते. तर असं या ट्रेनचा रूट आहे. मग परत मडगाव टू CSMT पर्यंत ही तिथून रिटर्न येणारी 01152ची जनशताब्दी एक्सप्रेस. तर ह्याच्यात झालं असं की हे कोच जेव्हा चेंज झाले तेव्हा डेक्कनचे पण चेंज झाले, बिकॉज हेच कोचेस डेक्कनला लावले जातात आणि हेच कोचेस आहेत ते दादर जालना जनशताब्दीला पण लावले जातात. बट त्याचा सीन असा आहे की दादर जालना जनशताब्दीमध्ये विस्टाडोमचा कोच लावला गेला नाहीये. बाकी सगळे जे पण जनशताब्दीचे कोचेस लावले जातात ते लावलेले आहेत. त्याचा प्रॉफिट असा झाला की एका दगडात 2 पक्षी मारले गेले, एक डेक्कन एक्सप्रेसचे, एक मडगाव जनशताब्दीचे आणि एक दादर जालना जनशताब्दीचे. तर हा सगळा ओव्हरऑल रेल्वेला प्रॉफिट झाला आहे.
तर ह्या कोचचं तुम्हाला एक फीचर दाखवतो का. हे बघा, हे नाही, तुम्हाला जर काही खायचं असेल ना तर हे बघा, हे असं घ्यायचं आणि तर चांगलं क्वालिटी जाम भारी असं ठेवायचं आणि हे तुम्हाला असं पण करता येतं आणि इथे तुम्ही काय पण ठेवून खाऊ शकता. तर असंच काही आहे. आणि तुम्हाला ह्या विस्टाडोम कोचचा मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट माहिती आहे किती आहे. ह्या एका कोचचा मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट आहे 4 करोड 4 CR. म्हणजे किती इंडियन रेल्वेने इन्व्हेस्ट केले ते तुम्ही बघू शकता, फक्त आपल्याला चांगला एक्सपिरियन्स भेटण्यासाठी. तर ह्याच्यातनं एक्सपिरियन्स अनुभवता येतो. मी ह्याच गोष्टीसाठी खूप दिवस एक्सायटेड होतो, 2-3 वर्ष थांबलेलो हा ब्लॉग बनवायला. कारण ब्लॉगसाठी तिकीट असं नाही चालत, चांगले कॅमेरे पण लागतात जेणेकरून चांगलं शूट होईल, जेणेकरून चांगलं एडिट पण होईल. तर असंच काही आहे. आता दिवा चालले पाठवलं तुम्ही बघू शकता. TV टाईप दिला आहे इंडियन रेल्वेचे, ते डेट आणि सगळं मेन्शन केलं जातं, टाईम तर बघा तिथे पण दिलं आहे. आणि हे बघा इकडचं फीचर मी तुम्हाला दाखवतो. बट हे बघा इथे काय काय, इथे बॉटल ठेवण्यासाठी एक क्वालिटी स्टँड आणि याच्यात खूप क्वालिटी आहे. आणि हे नवीनच डब्बे आहेत. आणि हे बघा हे पाय ठेवायला याच्यावरती. आणि ह्या कोचचं तुम्ही टोटल इंटिरियर बघा, मी तुम्हाला फ्रेममधून दाखवतो. हे बघा इंटिरियर ह्या कोचचं टोटल. आणि तुम्ही एक नोटीस केलं ना, हे अशा प्रकारे तयार केलं ना कोच की हे बघा इथे रेड कार्पेट आहे, ह्याला पण रेड कार्पेट लावलं आहे सीट्सला. आणि त्याच्यासोबत व्हाईट इथे बॅकग्राऊंड आहे. आणि बघा असं कलरची एकदम शेडिंग केलेली आहे. तर ते एवढं म्हणजे त्यांनी बनवताना डिझायनरने किती डोकं लावलं असेल. तर ह्याचं इंटिरियर पण भारी आहे. हे टोटल जे इंटिरियर आहे ते एकदम कसं सिंक्रोनाइज होतं, एकदम सिंक्रोनाइज. तर एवढं भारी वाटतंय ना. हे बघा माझ्या हाताला मगाशी मी तिथे हात ठेवला ना सीटवरती, तर धूळ होती, त्याला ती धूळ लागली हाताला. आणि ॲक्च्युली तर डोमकार ह्याला, तर डोमकार असा असतो की ह्या ट्रेनमध्ये ना जेव्हा तुम्ही पुढे जर्नी करता ना तेव्हा वरती म्हणजे टॉपला जे रूट्स असतात ना त्याच्यावरतून तुम्ही ट्रान्सपरंटली बाहेर बघू शकता, जेणेकरून तुम्ही ऑल डायरेक्शनने बघू शकता. तर त्याच्यामुळे ह्याला डोमकार असं बोलतात. म्हणजे सगळ्या डायरेक्शनला तुम्ही बघू शकता की आणि नेचरचा आनंद घेऊ शकता. आणि या कोचमध्ये AC तर आहे येतच, पण त्याच्यासोबतच हे पंखे पण दिलेत. तर जर तुम्हाला AC जेव्हा कमी पडत असेल तर हा बघा एक पंखा आणि इथे हा बघा एक पंखा. तर हो किती भारी वाटतं बघा. आणि या सीटचं फीचर असं आहे ना की ह्या सीट्स आहेत ते 2+2/2च्या कॉम्बिनेशनमध्ये ह्या सीट्स ह्या कोचमध्ये लावल्या गेल्या आहेत. आणि ह्या रिक्लाइंड सीट्स आहेत. तर असंच काही आहे ह्या कोचबद्दलचे चांगलं आहे ह्या विस्टाडोम कोचच्या बाबतीत. बाहेरचा सीन बघा किती हिरवळ आणि नदी, वा 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 वा. आणि ट्रेनमध्ये हा पोस्टर नवीन लावला गेलेला आहेच. बट पुढचे जे 2Sचे कोचेस आहेत म्हणजे सेकंड सिटिंगचे कोचेस आहेत ते पण नवीन लावले गेले. आणि जे CCचे म्हणजे चेअर कारचे बसून जायचे ACचे ते पण कोचेस नवीन लावले गेले. बट मी ते ह्या ब्लॉगमध्ये दाखवत नाही बसणार आहे. तुम्ही माझा इंद्रायणी एक्सप्रेसचा ब्लॉग बघा, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. त्याच्यामध्ये ते कोचेस कसे आहेत म्हणजे इंद्रायणीचे तसे सेम हे कोचेस आहेत. तर त्याचा मी फुल रिव्ह्यू त्या इंद्रायणीच्या ब्लॉगमध्ये केला आहे, तो बघा. त्याच्यात तुम्हाला कळेल की सेकंड सिटिंगचे कोचेस कसे गेल्याच्या नवीनचे. आणि CCचे जर तुम्हाला बघायचे असतील तर मी माझा एक शताब्दीचा जे इंडियन रेल्वेमध्ये शताब्दी एक्सप्रेस चालू होते त्याच्यावर एक ब्लॉग बनवला आहे मुंबई टू गुजरात. तो पण खूप इंटरेस्टिंग ब्लॉग आहे. त्या ब्लॉगची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये येतो, जावा तो पण ब्लॉग तुम्ही बघा, तुम्हाला आवडेल. बिकॉज त्या ट्रेनमध्ये मी फुल रिव्ह्यू केला आहे त्या शताब्दीच्या कोचेसचा. आणि ते जे शताब्दीचे कोचेस इंडियन रेल्वेमध्ये लावले होते तेच तिला लावले आहेत म्हणजे जनशताब्दीला. ही चेअर आहे ना 180 डिग्री अँगलने फिरू शकते. त्यामुळे तुम्हाला दाखवते काका फिरवत आहेत. हे बघा ही अशी फिरली ना की इथे तुम्ही बसू शकता आणि हा व्ह्यू तुम्ही कोकणचा टोटल बघू शकता. असं आहे म्हणजे एवढ्या मोठ्या स्क्रीनच आहे ही थिएटरची माझ्यासाठी तरी. तर हे बघा हे याच्यासाठीच दिलं आहे, कोकण रूटला जी स्पेशली लावली गेली आहे. तर हे सगळं ॲडमायर करायला. आणि हे पूल बघा किती भारी वाटतोय. हा बघा किती भारी सीन आहे. आणि हे काका मला भेटले त्यांनी हेल्प केली शूट करायला मला जरा. तर थँक्यू काका. नाव काय तुमचं? विनायक मेलकर. तर विळकर. तुमचं गाव कोणतं? साताराचे येते. अच्छा. तर बरं वाटलं त्यांना भेटून. आहे बघा भोगदा लागला आता लगेच.
खुर्ची फिरवायची असेल ना तर हे नाही, ह्याच्यावरती पाय ठेवायचा आणि ही अशी मी दाखवतो. आता बघा याचा खाली मी असा पाय ठेवला आणि अशी पटकन दिशी फिरवायची. ते बघा अशी फिरते ती पूर्ण. असंच काही आहे, हे भारी आहे. आणि हा जो कोच आहे तो टेक्निकल कोच आहे, हा नॉर्मल कोच नाही आहे. म्हणून इथे डस्टबिन दिलाय. जर तुम्हाला कुठे कचरा टाकायचा असेल तर तिथे टाकू नका प्लीज, घाण करू नका. इंडियन रेल्वेजला तिथे डस्टबिन दिले बाथरूमचे तिथे जाऊन तो कचरा टाका. तर एवढीच रिक्वेस्ट आहे तुमच्याकडे. तर इंडियन रेल्वे आपल्यासाठी काहीतरी पुढाकार घेते तर आपली पण त्याच्यात टुवर्ड्स काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी आहे की ते जपलं पाहिजे. कोण आपल्यासाठी एवढं करत आहे सेल्फलेस आहे तर आपण पण थोडंफार गेलं पाहिजे. इट्स नॉट अबाउट मनी, इट्स अबाउट इम्प्रूव्हिंग इंडिया. तर गाईज हे काका आहेत ना, हे चेंज करत आहेत रूफटॉप. म्हणजे हां ही बघा, ही एकदम क्लीन वाटते ना, फुल ट्रान्सपरंट वाटते ही. आणि ही काकांनी चेंज केली, म्हणजे ही चेंज करता येते. जर ऊन असलं तर ही अशी करायची, जेणेकरून ऊन चेहऱ्यावर नाही येणार. ट्रान्सपरंट करते. हां ती ऑन करायचं ते बघा. हे बघा असं आहे, म्हणजे ही टोटल अशी टेक्नॉलॉजी आहे. तर काय आता जस्ट पनवेल स्टेशन आलं आहे आणि इथे 5 मिनिटाचा हॉल्ट व्हायचा. आणि हा मग तुम्हाला मी उलटा कॅमेरा करून दाखवतो. ह्या कोचचा बाहेरचा कलर बघा किती ऑसम वाटतोय तो. म्हणजे ब्ल्यू आणि त्याच्यासोबत व्हाईट कॉम्बिनेशन. खरंच हा कोच एकदम खतरनाक दिसतोय का, खतरनाक. जर समजा पावसाळा आहे तर तुम्ही हे जर ऑन केलं म्हणजे फुल ट्रान्सपरंट होतं. तिकडे त्याचा कंट्रोल आहे गार्डकडे, तर मग मस्त आहे की रिमझिम पाऊस ह्याच्यावर पडताना आपल्याला दिसतो. आणि ह्या डोअरवरून तुम्ही आले ना तर मी तुम्हाला जो थिएटर व्ह्यू बोलत होतो ना, तो हा थिएटर व्ह्यू. बापरे, हा पहिलाच पूल गेला आहे. तर बघूया कसं फील होतंय हळूहळू. आता कोकण हळूहळू लागतंय, मी खूप एक्सायटेड आहे. आणि या कोचेसला पॅनोरॉमिक व्ह्यूज खूप असतात का, म्हणजे पाठी एक पॅनोरॉमिक व्ह्यूज आहेत. हा बघा पूल चालतंय किती भारी वाटतोय. पाठी एक पॅनोरॉमिक व्ह्यू आहे, खिडकी एवढ्या मोठ्या आहेत म्हणून पॅनोरॉमिक व्ह्यू आहे. तर ह्यासाठीच हा कोच बनवला गेला आहे. आणि ह्या कोचेसमध्ये इन्फोटेनमेंट सिस्टम पण प्रोव्हाइड केली जाते. आणि हे बघा इकडे CCTV कॅमेरा दिला आहे. हे बघा असं खूप सारे फीचर्स आहेत. हा बघा बॅकग्राऊंडला बोगदा चालू आहे. आणि इथे आतमध्ये आणि इथे बाहेर पण आणि वॉशरूममध्ये पण ना स्मोक डिटेक्टर्स लावलेत. स्मोक डिटेक्टरचा अर्थ सांगतो. जर ट्रेनमध्ये आग लागली किंवा कोणतरी स्मोकिंग करत असलं तर स्मोक डिटेक्टरमध्ये जर धूर गेला ना तर गाडी ॲटोमॅटिक थांबते. म्हणजे फॉर एक्झाम्पल तिथे त्यांना इंडिकेटेशन भेटलं ना की सेन्सरवर आहे, मग ती ॲटोमॅटिक गाडी थांबते. म्हणजे असं इंडिकेट होतं की आग लागली आहे किंवा स्मोक चेक करत असेल तर त्याच्यावर कारवाई पण होऊ शकते ना, कारवाई पण होऊ शकते. म्हणून ट्रेनमध्ये स्मोक करत जाऊ नका. जसं तुम्ही बघू शकता आता जस्ट रोहा स्टेशन आलेलं आहे. हे बघा काय माहिती इकडे थांबते की नाही. स्टॉप तर नाही आहे, डिरेक्टली चिपळूण स्टॉप यायचा. आणि ह्या विस्टाडोम कोचमध्ये टोटल 44 पॅसेंजर्स बसू शकतात अशी व्यवस्था या विस्टाडोम कोचमध्ये केली गेली आहे. हो, हे भात शेती लावतात बघा खाली बघा, काय बघायला वाटतंय ते. आणि हे बघा भात शेती आणि त्याच्या बाजूलाच नदी बघा केवढी भारी आणि मोठी आहे. वाव. हा ते मुंबई गोवा हायवे ना. अरे फिरून जायचं आहे तो. अच्छा वाव, सॉलिड सीन आहेत. विस्टाडोम मधून तुम्हाला असा एक्सपिरियन्स करायला भेटतंय. तर हे बघा बोगदा आला आहे आणि मी पाठी बसलोय आणि काका बघा त्यांची रेंजच गेली. ते व्हिडिओ कॉल करतात त्यांच्या फॅमिलीला. तर हे बघा मध्येच बोगदा आला. तर करत होतो तर भारी वाटतंय. हे बघा बोगदा गेला. मी एन्जॉय करतोय मस्त आहे की पाठी उभा राहून बघतोय की कसं वाटतंय, फील होतं ते. कारण पहिल्यांदा असं काहीतरी बघायला भेटतंय ना. आणि ह्या ट्रेनमध्ये लाईटिंग कंडिशन मेंटेन व्हायला हे बघा इकडे अशा प्रकारे लाईट्स लावल्यात, एकदम मेंटेन लाईट्स लावल्यात. बघायला किती भारी वाटतंय ते. आणि आतमध्ये पण एकदम मेंटेन लाईट्स वाटतात का. आणि हे काय माहिती कशासाठी दिलंय, डान्स करायला की काय, म्हणजे गाणं प्ले करायचं आणि ह्याच्यावर अवतीभोवती नाचायचं. ते US मध्ये डान्स करतात ना ह्याच्या खांबाला लटकवून, तसं काहीतरी असेल. मजा करतोय बाय द वे, काय माहिती कशाला आहे, पकडायला दिलंय.
रेल्वे, त्याला कोकण रेल्वे ह्यासाठी बोलतात कारण ती कोकणातून लाईन गेली आहे. बट कसं नाही आहे, कोकण रेल्वे हे नाव कोकणातल्या रूटला ह्यासाठी पडलं आहे कारण कोकण याचा अर्थ सांगतो. कोण याचा अर्थ आहे कॉर्नर आणि कणचा अर्थ आहे पार्ट. कॉर्नरचा अर्थ सांगतो. तर हा जो पार्ट आहे म्हणजे कोकण जो रूट आहे तो 4 राज्यांना कनेक्ट करतो. म्हणजे एक आहे महाराष्ट्र, एक आहे गोवा, एक आहे कर्नाटक आणि एक केरळ. आणि हा जो रूट आहे तो कॉर्नरमधून जातो, म्हणजे भारताच्या कॉर्नरमधून जातोय, म्हणून ह्याला कोण असं बोललं जातं. आणि कणचा अर्थ सांगतो म्हणजे KAN. KANचा अर्थ असतो होतो पार्ट, म्हणजे एक भाग, म्हणजे कॉर्नरचा भाग. आणि इथून रूट गेलाय म्हणून याला कोकण रेल्वे बोलले जातं. आणि इकडे खूप सारे घाट्स आहेत ऑल, ह्या गोष्टीमुळे ह्या रूटला कोकण रूट असं बोललं जातं. तर आजपासून हे लक्षात ठेवा. म्हणून माझे ब्लॉग बघत जाऊया, फायद्यात राहील तुम्ही, मला अपडेट भेटत राहतील काही ना काही. आणि ह्या कोचची एक खासियत ही आहे ना की 3rd AC सीट्स असतात ना त्या हे विंडोज असतात ना त्या खूप छोट्या असतात. बट ह्याच्या विंडो बघा पूर्ण मोठे आहेत. म्हणजे तुम्ही इथे बसला ना तरी असं पूर्ण पारदर्शकतेने बघू शकता. म्हणजे अर्धा जो कोच आहे तो ग्लासचाच बनवला आहे. म्हणजे एवढा मोठ्या विंडोज आहेत तर ह्याच्यातनं सगळं एक्सपिरियन्स करायला भेटतं आहे. तर असंच काय आहे. तर मी ही खुर्ची अशी गेली आणि थिएटर व्ह्यू चालू केला आणि खतरनाक एक्सपिरियन्स भेटतो का, खतरनाक. यू कांट इवन इमॅजिन. तर किती भारी वाटतं, हिरवळ हिरवळ सगळं. तर यार भारी, म्हणजे नारळाची झाडं सगळं, म्हणजे नदी चालली आहे, पुलावरनं ट्रेन चालली आहे, सगळी पाऊस बाहेर आता कमी झाला, मगाशी पडत होता. तर चेहऱ्यावरच्या एक्साइटमेंटवरूनच तुम्ही समजू शकता की किती मजा येते मला. आता भोगद्यातून गाडी जाते आणि भोगदा बघा किती ऑसम दिसतो, ऑसम. हो हो, सीन बघा हा. ओ वाव, ह्याचं काहीतरी मला पहिल्यांदाच बघायला भेटतंय का. ओ लगेच दुसरा भोगदा, काय सीन वाटतंय बघा. हे जर एक्सपिरियन्स करायचं तर तुम्ही विस्टाडोमची एकदा तिकीट बुक करा. चिपळूणपर्यंत करा पण करा. ॲक्च्युली मी विस्टाडोमची जी फेअर आहे चिपळूणपर्यंतची, रत्नागिरीपर्यंतची आणि कणकवलीपर्यंतची, अजून कुडाळ आणि मडगाव आणि थिवीपर्यंतची जेवढी पण फेअर आहे ती तुम्हाला साईड स्क्रीनला देतो. तर तुम्ही अफोर्ड करत असाल तर बुक करा नक्की आणि एक्सपिरियन्स करा. सपोर्ट इंडियन रेल्वे. आणि ह्या कोचेसला ग्लास सिलिंग असते म्हणून ह्या कोचेसला विस्टाडोम असं बोललं जातं. आणि हे कोचेस असतात ते लक्झरियस कोचेस असतात, काही नॉर्मल कोचेस नाही आहेत. एक फीचर तुम्हाला दाखवतो ह्या कोचमध्ये अजून एक. हा जो डोर आहे ना तो ॲटोमॅटिक डोर आहे. फॉर एक्झाम्पल जर मी इथे प्रेस केलं ना तर हा डोर ॲटोमॅटिक असा उघडतो आणि इकडनं तुम्ही जाऊ शकता. आता ॲटोमॅटिक असा क्लोज होईल हा डोर. तर बघा ॲटोमॅटिक आता क्लोज होईल. हे बघा, हे फीचर भारी आहे का पण. तर असं खूप काही फीचर्स आहेत, मी हळूहळू रिव्हील करतो सगळे. या ट्रेनच्या बाबतीत तुम्हाला मी एक रिकमेंड करतो. जेव्हा ही ट्रेन CSMT पासून ते मडगावपर्यंत चालू जाते जनशताब्दी एक्सप्रेस, तेव्हा ह्या ट्रेनचा कोच आहे तो पाठी लावला जातो म्हणून तुम्हाला हा व्ह्यू भेटतो. बट जेव्हा तुम्ही तिकडनं बुक करता म्हणजे रिटर्न येतानाचा, फॉर एक्झाम्पल मडगावपासून मुंबईपर्यंत जेव्हा ही ट्रेन चालू जाते तेव्हा हा कोच आहे तो पुढे लावला जातो. म्हणजे इंजिनच्या पाठीमागे हा कोच असतो, हे बघा ह्या साईडला. तर ह्याच्यामुळे हा पॅनोरॅमिक व्ह्यू बंद होतो. म्हणून जर तुम्हाला हा पॅनोरॅमिक व्ह्यू हवा असेल तर तुम्ही CSMT टू मडगाव 01151 किंवा नंतर ही 12051 होईल तर त्या ट्रेनची तिकीट बुक करत जावा. तिकडनं येताना जे ट्रेनची नको तिथे पॅनोरॅमिक व्ह्यू तुम्हाला नाही भेटणार आहे. तुम्हाला ऑलरेडी वॉर्न करतोय मी. हे बघा पाठवून बघा छोटे छोटे धबधबे आहेत, मी किती भारी वाटतात तेव्हा. हे माउंटेन्स बघा, याच्यावर पाणी 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 पाणी. वाव, हे बघा आपले काका, यांनी शूट करायला खूप हेल्प केली. ट्रॅव्हल केलेलं आणि मी विस्टाडोम कोचची तिकीट बुक केली आहे. ठीक आहे, तर मला सेकंड एसीचा कोच भेटला. मला किती 1850ची काहीतरी फेअर पडली त्या टायमाला. तर ह्या टायमाला मी काय केलं माहिती आहे का की मी आता रत्नागिरीपर्यंत ट्रॅव्हल करते. सो हिची रत्नागिरीपर्यंत फेअर आहे 1450 अशी काहीतरी आहे हाच ह्याच्यामध्ये. आणि झालं असं की मला माहिती असतं की हा कोच आहे तो पर्टिक्युलर काही फुल होणार नाही. तर मी ह्या कोचची चार्ट प्रिपेअर होण्याची वाट बघितली. काल रात्री ह्या ट्रेनचा चार्ट प्रिपेअर झाला. नंतर हे इंडियन रेल्वेला करतात की ज्या बाकी सीट्स आहेत
त्या करंट अवेलेबल टाकून देतो आणि त्यांची प्राईस कमी करतो, म्हणजे 200 रुपये कमी, 300 रुपये कमी. तर मला 1400ची तिकीट महाराष्ट्राला अशी काहीतरी पडली. तर एवढं मला लक्षात नाही आहे, म्हणजे बदला घेतला मी मागच्या ब्लॉगमध्ये झालेलं ना, एवढे पैसे गेले पण सेकंड AC भेटला. सो ह्या ब्लॉगमध्ये बदला घेतला. पण तुम्ही असं करत जाऊ नका, कारण कधी कधी सीट्स फुल पण होतात. असं मी केलं कारण मला अंदाज परफेक्ट ठरला माझा. ओ हे बघा, हे चाललंय ब्रिज चाललंय, भारी ब्रिज आहे. पाठून आज ब्रिज एक्सपिरियन्स करायला भेटतात आम्हाला. हे बघा, जर तुम्हाला विस्टाडोम कोचची जर तिकीट बुक करायची असेल तर काय करायचं तुम्हाला सांगतो. जर तुम्ही ऑफलाईन तिकीट बुक करणार असाल तर रिझर्वेशन काउंटरवर जा आणि नॉर्मल जसा फॉर्म भरता तसाच फॉर्म भरा. पण एक गोष्ट त्या फॉर्ममध्ये करा की तो फॉर्म भरताना जिथे क्लास ऑप्शन असतं भरायचं, मग तुम्ही SL म्हणजे स्लीपर टाकता कधी, जर स्लीपरने ट्रॅव्हल करायचं आणि 3rd AC ट्रॅव्हल करायचं असेल तर 3A टाकतात. तसंच ह्या विस्टाडोम कोचचा कोड काय माहिती आहे का, EC. तर क्लास सेक्शनमध्ये म्हणजे ऑफलाईन रिझर्वेशन करताना तिथे EC टाकायचं आणि त्याला आधी विचारायचं की ह्या क्लासमध्ये अवेलेबल आहेत का सीट्स एक्झिक्युटिव्ह चेअर कारमध्ये. जर तो बोलला आहे तर बुक करा, विनाकारण वेटिंग लिस्ट काढू नका. हे बघा, इथे वरती CCTV दिला जातो. इथे हे काय माहिती नाही, लाईट बघा किती मेंटेन आणि किती नवीन चकाचक कोच वाटतं. हा बघा इथे डस्टबिन आणि हे बघा इथे आग लागलं तर विझवायला. आणि हे बघा इकडे हा डस्टबिन आहे आणि हे बघा हा नळ नॉर्मल आणि इथे साबण ठेवायला. जाम भारी आहे यार. पण आणि आरसा बघा किती भारी आहे, हा एकदम क्लीन आणि न्यू आहे सगळं. 4 करोडच्या कोस्टमधून आपण ट्रॅव्हल करतोय आणि दोन्ही साईडला आहे ना वेस्टर्न स्टाईल टॉयलेट आहे का. तर येस, तर चला तुम्हाला वॉशरूम दाखवतो. असं करायचं. तर हे आपण लावून घेऊया कारण कोण आलं नाही पाहिजे. हे बघा, हे असं आहे नॉर्मली. ते काय नाही, एक हँडल दिलं आहे, ते पण एक हँडल दिलं आहे. इथे हे बटन फ्लश करायला आणि इथे LED आहे, भारी आहे बघा, लगेच फ्लश होतं. आणि इथे टॉईल ठेवायला. आता टॉईल इथे कोणाला ठेवायचं काय माहिती, आंघोळ तर कोण करणार नाही. स्मोकिंग करू नका इकडे. आणि हे बघा इकडे ओढून मारला वाटतं, वॉश जाम भारी येतोय. आणि हे बघा इथे हँडवॉश आणि इथे तुम्ही हात धुवू शकता. आणि हा आरसा तर खूप भारी कोच आहे. हा सिनेमा किती भारी वाटतोय, बदोबद एकदम खोबदा आणि डोंगर कसा खणला असेल ना. फोकस करतो मी, झूम करतो. पूर्ण इंडियन रेल्वे, थँक्यू. तर पूर्ण इंडियन रेल्वेमध्ये टोटल 12 जनशताब्दी एक्सप्रेसचे कोचेस अवेलेबल आहेत. एक आहे तो मडगाव जनशताब्दीला आहे, मडगाव जनशताब्दीला आहे. ओके. आणि अजून एक आहे तो आराकू व्हॅली या ठिकाणी धावला जातो. आणि अजून एक कोच आहे तो, किती डिस्टर्ब करते यार. आणि अजून एक कोच आहे तो काश्मीर व्हॅली या ठिकाणी चालवला जातो. आणि तसंच दार्जिलिंग हिमालयन रेल्वेच्या त्या ठिकाणी टोटल 4 विस्टाडोमचे कोचेस इंडियन रेल्वेने तिकडच्या ट्रेन्सला लावले. आणि कलका शिमला रेल्वे या ठिकाणी इंडियन रेल्वेने टोटल विस्टाडोमचे 2 कोचेस लावले. आणि तुम्हाला माहिती आहे माथेरान हिल स्टेशन जे आहे आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये, तिथे विस्टाडोमचा 1 कोच इंडियन रेल्वेने लावला आहे. आणि कांगरा व्हॅली या ठिकाणी इंडियन रेल्वेने विस्टाडोमचा 1 कोच लावला आहे. आणि निलगिरी माउंटेन रेल्वे या ठिकाणी इंडियन रेल्वेने विस्टाडोमचे टोटल 2 कोचेस लावले आहेत. म्हणजे जिथे निसर्गरम्य ठिकाणी तिथेच विस्टाडोमचे कोचेस लावलेत इंडियन रेल्वेने. याचा अर्थ निसर्गातून चांगल्या लोकांचा प्रवास व्हावा हाच इंडियन रेल्वेचा याच्यापाठी हेतू आहे. मी रिसर्च केलं त्याच्यावरनं मला कळलं. बट आता कदाचित ते वाढवलेत, म्हणजे आता डेक्कन एक्सप्रेसला पण लावले, तर नंतर कोचेस वाढवलेत. कदाचित ह्या इन्फॉर्मेशन अप्स अँड डाऊन्स होऊ शकतात बिकॉज इंडियन रेल्वे हळूहळू कोचेस वाढवते. तर हा धबधबा बघा किती भारी वाटतोय. हा बघा एवढ्या मोठ्या निसर्गात, हा बघा. आणि काचेत नाही एवढं सगळं मला बघायला भेटतंय. ही काच पण बघा केवढी मोठी आहे. आणि ह्या विस्टाडोम कोचची मॅक्सिमम जी स्पीड आहे ऑपरेटिंग स्पीड ती आहे 180 km/h. जे बाकी कोचेस असतात त्यांची 160 kmph असते. ॲक्च्युली ही ट्रेन आहे ना ती पूर्ण LHBification केलं आहे या ट्रेनचं. आणि तुम्ही ह्या ट्रेनमध्ये एक नोटीस केले ना, म्हणजे ज्यांनी हा कोच तयार केला आहे त्यांना असं भरगतचं सगळं करायचं नव्हतं ट्रेनमध्ये, तर लोकांचा एक्सपिरियन्स गेला असता. तर हे बघा इकडचे जे रेक्स असतात ते सगळे काढलेले आहेत, म्हणजे इकडे जे पण स्टँड असतात सामान ठेवायला ते. आणि हे बघा म्हणून एकदम सुटसुटीत वाटते ही ट्रेन. आणि तिथे एक कंपार्टमेंट आहे, ते तुम्हाला दाखवतो मी आतमध्ये जाऊन.
आणि हे बघा कोचच्या आतमध्ये गेले गेले हे बघा इथे असं तुम्हाला कंपार्टमेंट दिला जातो जे तुम्ही सामान ठेवू शकता. बट तुमच्याकडे काही सिक्रेट जर तुमचं सामान असेल जे IMP असेल ते स्वतःकडे ठेवत जावा. इथे ठेवायला रिकमेंड नाही करणार कारण कोण पण उचलून घेऊन जाईल. तर हे बघा सापे वामणे स्टेशन चाललं आहे. तर सापसूकमध्ये चालली आहे. ही ट्रेन फास्ट आहे. ॲक्च्युली ग्लासेस मोठे आहेत ना म्हणून ही स्लो वाटते तुम्हाला. तर हे बघा. तर तुम्ही विचार करत असाल की मी मास्क कशाला काढलं. ॲक्च्युली ते मास्क आहे ना त्याचा जो रब्बर आहे ना पाठचा तो खूप बारीक आहे. तर ना माझा कान पोरतोय तो. तर त्यासाठी मी काढलं आणि आजूबाजूला असे पण कोण लोक नाही आहेत कारण मी जाम दिसतं इथे. तर लोक असल्यावर घालतो लोक नसल्यावर काढतो असं करतो. तर तुम्ही घालत जावा मास्क ठीक आहे. तर गाईज हा सीन बघा काय ऑसम वाटतोय. हा बघा काय नदी बघा. बाबा 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 हिरवळ बघा किती आहे. हे बघा पूल आणि एवढा मोठा की संपत पण नाही. हे बघा आणि पाठून विस्टाडोमचा सीन बघा तुम्हाला दाखवतो. हा बघा काय खतरनाक पूल होता यार. हो नदी बघा काय भारी गेली. आणि पॅसेंजरला प्रत्येक अँगलने पॅनोरॉमिक व्ह्यू भेटावा म्हणजे जाम मोठा व्ह्यू भेटावा. जसं मोबाईलमध्ये पॅनोरॉमिक शॉट असतो ना एका ठिकाणी चालू केल्यावर असा फोन फिरवायचा मग ते तिकडे स्टॉप केला तर पूर्ण फोटो येतो. तसाच जर तुम्ही ह्याच्या खिडकीतनं बघितलं तरी तुम्हाला पॅनोरॉमिक व्ह्यू भेटतो. तुम्ही पाठी लॉजमध्ये जाऊन बघितलं तरी पॅनोरॉमिक व्ह्यू भेटतो. वरती बघितलं तरी पॅनोरॉमिक व्ह्यू भेटतो. तर ह्या पर्स्पेक्टिव्ह इंडियन रेल्वेने काढलं आहे. तर एक्सपिरियन्स चांगला आहे माझा तसा. ह्या कोचचं तुम्हाला एक फीचर दाखवू. हे बघा हे जर तुम्हाला खाईतली घ्यायचं असेल ना हे तर तुम्हाला फक्त हे नाही खेचायचं. पहिलं असं मॅन्युअली करायला लागायचं ना सगळ्या कोचमध्ये पण ह्याच्यात असं नाही. हे बघा मग हे असं क्लोज होतं. तुम्ही एमर्जन्सीमध्ये हे बटन दाबू शकता. अरे ह्याला सेन्सर आहे म्हणजे मी असं समोर गेल्यावर ॲटोमॅटिक ओपन होतो. अशी गरज नाही की ह्याला तुम्ही बटनच दाबलं पाहिजे. वा भारी ट्रेन आहे. आणि तो कन्फ्यूज होतो दरवाजा समोर आहे की नाही कोण. आणि जो डोम कोच आहे तो सर्वात पहिले 1945ला युनायटेड स्टेट्स आणि कॅनडामध्ये चालवला गेलेला. If I was smart, I'd find you a star, and we could be in love, lighting up the dark. But there's nothing I can do. I can never get to you. So I'm looking for a miracle, like it's somebody to be so beautiful, yeah. It's only a dream. मला चार्जिंगचा पोर्ट आहे तो इथे दिला जातो. हे बघा असे 2 पोर्ट इथे चार्जिंग तुम्हाला भेटतात. तुम्ही लावू शकता. हे मला खाली आता दिसले. आम्ही शोधत होतो भेटतच नव्हते. हा बघा कसला सीन गेला. एक पाठोपाठ सीन येते. ट्रेनची स्पीड बघा आणि यार बाहेरचा सीन बघा किती भारी वाटतोय. मळ्यांमध्ये आणि शेतामध्ये मस्तपैकी पाणी भरलंय आणि पाठचे डोंगर बघा किती ऑसम वाटतात ते बघायला. आणि मध्ये झाडं हिरवळ सगळं. आणि हा विस्टाडोम कोच इंटिग्रेल कोच फॅक्टरी म्हणजे ICF यांनी हा कोच बनवलाय. तर हे बघा आताच खेड जात आहे. याचा अर्थ आता लवकरच येणार आहे. खेड फिल्डला मध्ये कुठे थांबत नाही. बघा ट्रेनची जाम. तर हे माउंटेन्स बघा ना किती भारी वाटतात. आणि त्याच्या मधोमध असा रूट किती कसा खणला असेल कसा तो काढला असेल बघा ना. माउंटेन्स बघा केवढे मोठे मोठे आहेत एकदम लेजंड आहेत. हे बघा हा याला बाबा 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 काय वाटतंय बघायला मध्येच. तर हा धबधबा बघा हा छोटा आहे अजून हे नाही आलाय. आता आज पाऊस नाही ना म्हणून. बघा हा एक धबधबा जाम भारी आहे. That's how I feel. That you deserve better than me. सीन बघा किती भारी वाटतोय. आता जरा ऊन पडलंय ना म्हणून ग्लो बघा किती आलाय पूर्ण कोचमध्ये. किती बघायला छान वाटतंय. मस्त हिरवळगार निसर्गातून जर्नी करतोय आणि एवढ्या मोठा मोठा काचा. तर आज मी तुम्हाला ना
इन्स्पिरेशन आणि मोटिवेशन ह्या दोघांमधला ना फरक सांगणार आहे. बिकॉज ह्या दोन गोष्टी आहेत ना ते आपल्या लाईफवर जाम मोठा इम्पॅक्ट पडतात इन टर्म्स ऑफ आपण आपल्या आयुष्यात ज्या आपण गोष्टी करतो जसे पण आपले ॲक्शन्स असतात त्याच्यापाठी कोणाचं ना कोणाचं इन्स्पिरेशन असतं, म्हणजे त्याचेच विचार असतात आणि त्याच्यानुसारच ॲक्शन असतात. तर लोकांना असं वाटतं की लाईफमध्ये जर मी मोटिवेटेड राहिलो ऑल द टाईम तरच मी लाईफमध्ये खूप काय अचीव करू शकेन, पण असं नाही आहे. ॲक्च्युली मोटिवेशन आहे ना, मोटिवेशन ते टेम्पररी असतं. फॉर एक्झाम्पल तुम्ही कुठे मोटिवेशन सेशनमध्ये गेलात किंवा कुठे यूट्यूबवरती व्हिडिओ बघितला तर तुम्ही नोटीस केलं असेल जेव्हा ते मोटिवेशन स्पीच बघतात तेव्हा असं फील होतं की तुमच्यासारखा फंडूश तर कोण आहेच नाही, म्हणजे मी सगळं करू शकतो असं तुम्हाला फील होतं, मला माहिती आहे. बट त्याच्यानंतर तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल की ते जास्त वेळ टिकत नाही. ते का नाही टिकत? कारण ते मोटिवेशन असतं, म्हणजे ते फक्त 1-2 तासांपर्यंत ते फिलिंग राहते आणि ती निघून जाते. आणि इन्स्पिरेशन म्हणजे असं असतं की फॉर एक्झाम्पल एखाद्या पर्सनला तुम्ही बघितलं आणि त्याने खूप काही त्याच्या आयुष्यात अचीव केले आणि जर समजा त्याच्या कामातून तुम्ही त्याला बघितलं किंवा त्याचे मोटिवेशन सेशन असले ते बघितले किंवा इंटरव्ह्यू बघितले तर कधी कधी होतं असं ना की आपण ना त्याच्या टुवर्ड्स रेझोनेट होतो होतं म्हणजे असं आपल्याला फील होतं की यार हा पर्सन आपल्याला इन्स्पायर करतो. आणि तुमच्या आयुष्यात तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं असेल तर तुम्हाला मोटिवेशनची नाही इन्स्पिरेशनची गरज आहे. कारण मोटिवेशन आहे ते आउटसाईड इन असतं जे की टेम्पररी असतं, पण जे इन्स्पिरेशन आहे ते इनसाईड आउट असतं. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही इन्स्पिरेशन घेऊन काही पण बनता तेव्हा तुम्ही लोकांसाठी इन्स्पिरेशन बनता. तर आता मी तुम्हाला तेच सांगणार आहे की इन्स्पिरेशन तुम्ही कसं तुमच्या मनात रुजू शकता जेणेकरून लॉंग टर्ममध्ये चांगले रिझल्ट सक्सेसफुल होण्याचे तुम्हाला आयुष्यात काढाल. ॲक्च्युली तुम्हाला जर इन्स्पिरेशन हवं असेल तर वेगवेगळ्या टाईपचे कॉन्टेंट बघा, वेगवेगळ्या टाईपच्या लोकांना बघा, वेगवेगळ्या टाईपच्या फील्डमधल्या सक्सेसफुल लोकांना बघा आणि त्याला बघितल्यावर त्याच्यामधला एक पर्सन असा निघेल ज्याच्या टुवर्ड्स तुम्ही जास्त रेझोनेट व्हाल. म्हणजे असं तुमच्या मनात फिलिंग येईल की यार भाई ह्याच्यासारखं केलं पाहिजे. मग काय करायचं माहिती आहे का, त्या पर्सनचे जेवढे पण यूट्यूबवरती इंटरव्ह्यूज आहेत, जेवढे पण व्हिडिओज आहेत, जेवढं पण त्याचं काम आहे, जेवढं पण ज्या पण फील्डमध्ये तेवढं सगळं बघून काढायचं आणि हे दररोज बघायचं. आता दररोज म्हणजे एक पण दिवस चुकवायचा नाही. म्हणजे जर तुम्ही ठरवलं बघायचं तर कन्सिस्टंटली बघायचं. तर ह्याचा फायदा असा होतो की त्याच्या टुवर्ड्स तुम्ही रेझोनेट व्हावं लागतं. मग त्याची जी स्टोरी आहे ती तुमच्या माइंडमध्ये एकदम छापली जाते की त्याने किती स्ट्रगल करून अचीव केलं आहे. मग त्याने जे प्रॉब्लेम फेस केले ते सब कम्युनिकेट होतात त्याच्या इंटरव्ह्यूजमधून आणि हे सगळे. मग तुम्ही विचार करता की यार ह्याने असं केलं आहे तर आपण पण करू शकतो. तर ते हळूहळू तुमच्या ना आतमधून सब कम्युनिकेट होऊन असं ना तुमच्यात इन्स्पिरेशन कसं बिल्डअप होतं आणि ॲटोमॅटिकली तुम्ही त्याच्यासारखे वागायला लागतात. कारण जसे तुम्ही कॉन्टेंट बघता तसे विचार बनतात आणि तसंच तुम्ही वागायला लागतात. आणि जे इन्स्पिरेशन असतं ते नेहमी आतून बाहेर जातं. जेव्हा तुम्ही इन्स्पायर होऊन काहीतरी करता तेव्हा होतं असं की तुमच्या वर्कपासून किंवा तुमच्या कामापासून इन्स्पायर्ड होऊन लोक त्यांचं काम त्यांच्या फील्डमध्ये चालू करतात. म्हणजे हे बोलतात ना, जर तुम्ही दुसऱ्याकडनं रेझोनेट होऊन आतमधून इन्स्पायर होऊन आतमधून टोटल तुम्ही जर एखादं काम करताय आणि ते नंतर तुम्ही त्याच्यात सक्सेसफुल झालात की बाकी लोक पण बघतात आणि ते पण इन्स्पायर होतात आणि ते पण त्याच्या फील्डमध्ये सक्सेसफुल होतात. तर ही चैन इन्स्पिरेशनमुळे क्रिएट होते, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आणि इन्स्पिरेशन नेहमी लॉंग टर्ममध्ये असतं, शॉर्ट टर्ममध्ये कधीच नसतं. आणि लॉंग टर्ममध्ये ते एकदम सस्टेन करतं तुम्हाला. मोटिवेशन हे तुम्हाला 1-2 तासासाठी सस्टेन करू शकतं. तर हेच तुम्हाला बोलायचं आहे की लाईफमध्ये नेहमी इन्स्पायर्ड राहा. इन्स्पायर्ड सिनेमा काय भारी आहे, अरे वा. म्हणून ते बोलतात ना, बी इन्स्पायर्ड आणि बी इन्स्पायरिंग. तर हा कुठला तुम्ही आयुष्यभर लक्षात ठेवा, कारण हे फाउंडेशन आहे आयुष्याचं. कारण तुम्ही जर चुकीच्या माणसाकडे इन्स्पायर झालात तर तुमचं लॉंग टर्ममध्ये आयुष्य तसंच जाईल. जे इन्स्पिरेशन असतं ते तुमच्या मनात एकदम कर्नल लेवल असतं. जसं अँड्रॉइडमध्ये कर्नल लेवल असतं ना एकदम डीप डाऊन, तसं ते इन्स्पिरेशन येते आपल्या कर्नल लेवलला जाऊन हिट करतं आणि ते तिथे सस्टेन करतं. आणि ते तुमच्या आयुष्यात कोणते पण प्रॉब्लेम असेल तरी पण तुम्हाला तुमच्या सक्सेसच्या जर्नीमध्ये तुम्हाला हेल्प करतं. आणि इन्स्पिरेशनपासूनच पॅशन क्रिएट होतं. म्हणून मी तुम्हाला सांगतो की इन्स्पायर व्हा. म्हणजे कन्सिस्टंटली कोणत्या आयडियाला तुम्ही बघत जावा, त्यांच्याकडनं नॉलेज गेन करत जावा, त्याची इंटरव्ह्यूज बघत जावा, ज्याच्या टुवर्ड्स तुम्ही रेझोनेट होत आहे. तुमच्या जसं एकदम फिलिंग येते की यार ह्याच्यासारखं काहीतरी केलं पाहिजे. तर अशा प्रकारे तुम्ही पॅशन पण जनरेट करू शकता. हे सगळे इन्स्पिरेशनचे फायदे आहेत. तर हा बघा स्मोक डिटेक्टर. कोणी स्मोक केली किंवा आग लागली गाडीत तर इकडनं धूर पास झाला तर तिथे इंडिकेट होतं. You deserve better than me. If I was smart, I'd find you a star, and we could be in love, lighting up the dark. But there's nothing I can do. I can never get to you. तर फायनली स्टेशन आलं आहे चिपळूण. आता इथे 3 ते 4 मिनिटाचा हॉल्ट आहे.
ट्रेनमध्ये काही भेटत नाही, काहीच नाही. विस्टाडोम कोचमध्ये नॉर्मली पण काही नाही भेटत, म्हणून घरून काहीतरी खायला आणत जावं तुम्ही. हा बघा असा हा कोच आहे. तर गाईज हा कोच पाठवून बघा ना किती भारी वाटतो. आणि हा कोचची डिझायनिंग बघा तुम्ही किती भारी वाटते. हे बघा किती भारी वाटतो हा कोच. आणि हे बघा इथे काय लिहिलंय, विस्टाडोम. आग लागली तर पॅसेंजर्सला ह्या लाईटवर ना कळेल की आग लागली आहे. मग आम्ही ते सावध होतील आणि त्यांना नाही कळलं तर फायर अलार्म वाजेल. मग त्याच्यावरनं कळेल आणि जे लोक आहेत ते एमर्जन्सी विंडो थ्रू बाहेर निघतील किंवा ते अवेअर होतील. आणि हा जो डोअर आहे ना विस्टाडोमचा, त्याच्यामध्ये ना अंतर खूप जास्त आहे का. फॉर एक्झाम्पल नॉर्मल डोअर असतो तो एवढूसा असतो, पण ह्याचा अंतर खूपच जास्त आहे. हात पण मावत नाही, म्हणून इथे उभा नका राहू. चुकून हात सटकला, हात लावताना तर प्रॉब्लेम होईल. तर मी चिपळूणला उतरलो ना तर ट्रेन सुटली आणि त्याच्यात तेव्हा मी वडापाव मागितला, कारण मी शूट करत होतो ना. त्याच्या हातात पटकन पैसे टेकवले, त्यांनी चालत्या गाडीत मला वडापाव दिला. आताच एक स्टेशन गेलंय, पोट भरलं बाबा. सकाळपासून काय खायला नव्हतं मी. आता सावर्डा गेलाय, आता येईल संगमेश्वर. त्याच्यानंतरची सीन बघा. टेस्टी आहे जागा. तर गाईज हा बघा धबधबा कसला ऑसम आहे. वाव, स्वागत है. जाम भारी धबधबा आहे. कॅप्चर झाला माझ्याकडनं शेवटी. So I'm looking for a miracle. Like somebody be so beautiful, yeah. It's only a dream. It's how I feel. But you deserve better than me. हा उक्षीचा बोगदा आहे. उक्षीच्या आधी येत होते. हे बघा, म्हणजे आता उक्षी स्टेशन आलेलं आहे. हे स्टेशन जाम भारी आहे. समोरच डोंगर इथे ना, आणि इथे तुम्हाला साईड पेंट्री एक मिळून जाते मस्तपैकी. तर तिथे फ्रीझर आणि आहे काही गोष्टी, तिथे तुम्ही काय हवं आहे ते ठेवू शकता. तर हे ॲक्च्युली स्टेशन जाम भारी आहे. समोरच एकदम असा धबधबा, अजून डोंगर, इकडे माकडं पण असतात. आणि या साईडला हे स्टेशन गेलं. हो, हा बघा छोटे छोटे पूल आणि छोटे छोटे धबधबे आता इथे सगळे. हे पूल मस्त आहे का. असं पाठवून तुम्हाला हा ब्लॉगमध्ये व्ह्यू बघायला भेटतोय. आणि ह्या ज्या रोजच्या ज्या चेअर्स आहेत त्या पुशबॅक चेअर्स आहेत. ते बघा कोणतं स्टेशन चाललं आहे. तर ही एक चांगली गोष्ट आहे यांच्याबद्दल. तर हा बघा करबुडे टनल 5-10 मिनटं झाली तरी पण आज जातच नाही. नशीब काच आहेत त्या क्लिअर आहेत. खराब असेल तर शूट नाही झालं असतं एवढं ना. तर फायनली रत्नागिरी स्टेशन आलेलं आहे आणि आता इथे मी उतरणार आहे. तर हीच होती माझी जर्नी ह्या विस्टाडोम कोचच्या थ्रू. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओची लिंक व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा, जेणेकरून लोकांना असे कोकणातले ब्लॉग बघता येतील की कोकणात किती इंटरेस्टिंग गोष्टी आहेत त्या. कारण लोकांना सगळं माहिती नाही. मार्केटिंग करणं तुमचं काम आहे, तयार करणं माझं काम आहे. खूप मेहनत लागते सगळं करायला. आणि हे बघा मी माझा इथे इंस्टाग्राम हँडल येतो, जाऊ तिथे जाऊन फॉलो करा. बिकॉज इथे मी काय ना काय इंटरेस्टिंग कंटेंट टाकत असतो. सो थँक्स फॉर वॉचिंग दिस ब्लॉग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन टेक केअर. बाय बाय. आणि गाईज ॲक्च्युली बिकॉज हा रूट कोकणमधून जातो असं काहीच नाही आहे. ॲक्च्युली एक गोष्ट तेच, तर त्याच्यात तुम्ही ट्रान्सपरेटून बाहेर बघू शकता. तर बाहेर तुम्ही बघू शकता. तर त्याच्यामुळे सीन त्याच्या बाहेर तुम्ही बघू शकता.